नमस्कार. तुमचं विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. बघा, लक्ष द्या. आजचं लेक्चर नंबर 3 आहे, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स वरती. काही कारणास्तव हे लेक्चर लाईव्ह होऊ शकलं नाही, तर हे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला मिळालं आहे. बघा, लक्ष द्या. या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं काय? या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं प्रोटीन सिंथेसिस. या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे प्रोटीन सिंथेसिस. नेहमीपणे ठरल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं, सोबत वही आणि पेन सोबत घेऊन बसायचं आहे आणि आपण चालू करूयात आपला लेक्चर. हेडिंग टाकून ठेवा, प्रोटीन सिंथेसिस. आता बघ, लक्ष द्या. प्रोटीन सिंथेसिस हे कशा पद्धतीने होणार आहे, याच्यामध्ये कोणाचा रोल प्ले होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा लाईन टू लाईन अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. जेणेकरून याच्यावर जर क्वेश्चन आला आपल्याला एमएचटी सीईटी मध्ये किंवा एखाद्या नीट मध्ये किंवा नर्सिंगच्या पेपरमध्ये, तर आपल्याला चुकता कामा नये, कारण की याच्यावर क्वेश्चन बनतोय, महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. आता बघा, प्रोटीन सिंथेसिस ही एक युनिव्हर्सल प्रोसेस आहे. युनिव्हर्सल प्रोसेस म्हणजे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ना, जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांच्यामध्ये हे होणारच आहे, कारण की प्रोटीन असतात त्यांच्यामध्ये. मग प्रोटीन सिंथेसिस कशी आहे? युनिव्हर्सल प्रोसेस आहे. त्यासोबत जो डीएनए असतो, प्रोटीन सिंथेसिस करायचे, प्रोटीन तयार करायचं आहे. मग त्या ठिकाणी महत्वाचा रोल, इन्फॉर्मेशन द्यावं लागेल ना. आता मला सांगा, एखादा पदार्थ तुम्हाला बनवायचा, सपोज तुम्हाला खिचडी बनवायची, तुम्हाला खिचडी कसं बनवायचं हे माहित पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय लागतात हे माहित पाहिजे, की इन्फॉर्मेशन पाहिजे ना. आता ही इन्फॉर्मेशन आपण घरी राहतो, आपल्याला आई सांगेल, बहीण सांगेल, भाऊ सांगेल, हे मिळते. पण आता प्रोटीन तयार करायचंय, प्रोटीन सिंथेसिस करायचंय, मग ती इन्फॉर्मेशन कुठून मिळेल? तर ती इन्फॉर्मेशन भेटणार आहे डीएनए पासून. म्हणजे डीएनए गिव्स इन्फॉर्मेशन ऑफ अ प्रोटीन सिंथेसिस. Which of the following gives the information about the protein synthesis? असा सिंपल साधा क्वेश्चन आला तर उत्तर असणार आहे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. त्यालाच आपण काय म्हणतो मुलांना? डीएनए म्हणतो. ठीक आहे. आता पुढे बघा, याच्याविषयी जी इन्फॉर्मेशन असणार आहे, दॅट इन्फॉर्मेशन इज अ ट्रान्सक्रिप्ट ऑन अ mRNA in the form of codons or the codogens. This process is called as the that is known as the ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. आपण आता एक एक घटक बघूया त्या ठिकाणी. एकदम मस्त वही पेन घेऊन सोबत लिहित जाता, महत्वाचा घटक आहे. ओके. प्रोटीन सिंथेसिस तयार होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गरज असते ती इन्फॉर्मेशनची. कशाची गरज असते? इन्फॉर्मेशन. तर ही इन्फॉर्मेशन कुठून भेटते रे मुलांना? याला इन्फॉर्मेशन भेटत आहे आपल्या डीएनए कडून. डीएनए त्याला इन्फॉर्मेशन देते. ठीक आहे. आता डीएनए कडून ही इन्फॉर्मेशन पुढे ट्रान्सक्रिप्ट होते. ते कुठं कोणाकडे जाते? mRNA कडे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर या ठिकाणी एम काय आहे? तर काहीच नाही मुलांना. एम म्हणजे मेसेंजर, याचा अर्थ असतो मेसेंजर आरएनए. एम म्हणजे मेसेंजर, एम स्टँड्स फॉर द मेसेंजर, आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. हा डीएनए पासून mRNA तयार होतो ना, याला एक नाव आहे, त्याला म्हणतात, त्या प्रोसेसला नाव आहे, दॅट इज नोन ऍज द ट्रान्सक्रिप्शन. त्या प्रोसेसला नाव काय आहे? ट्रान्सक्रिप्शन. ओके. आणि या ट्रान्सक्रिप्शन मध्ये जी इन्फॉर्मेशन असते ना मुलांना, ती कोडॉन्स मध्ये असतात. त्याला कोडोजन्स सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात? कोडॉन्स और कोडोजन्स. तुम्ही काय म्हणाल आता, पण हा शब्द लक्षात ठेवा. ट्रिपलेट कोडॉनच्या ह्याच्यामध्ये असतात ट्रान्सक्रिप्शन मध्ये घटक. ठीक आहे. मग आता डीएनए पासून mRNA तयार होणे, त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम डीआरएनए, मेसेंजर आरएनए फ्रॉम द डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, त्यालाच आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. त्यालाच काय म्हणतात? ट्रान्सक्रिप्शन म्हटलं जातं. ठीक आहे. छोटे छोटे घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे, असं काही अवघड नाही याच्यामध्ये. पुढे बघा, हे कोडॉन्स आणि कोडोजन्स झाले. पुढे शिफ्टिंग ऑफ अमायनो ऍसिड फ्रॉम सायटोप्लाझम टू द पॉलीपेप्टाइड चेन अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स ऑफ कोडॉन्स कॉल्ड ऍज द ट्रान्सलेशन. आता इथे काय होईल बघा, लक्षात. शिफ्टिंग ऑफ अमायनो ऍसिड फ्रॉम सायटोप्लाझम टू द पॉलीपेप्टाइड चेन. शिफ्ट झाले ना, शिफ्ट. आता इथं मी जास्त काही नाही सांगणार, पेपर मध्ये महत्वाचं आहे. शिफ्टिंग ऑफ अमायनो ऍसिड ऑन अ पॉलीपेप्टाइड चेन, त्याला म्हणायचं ट्रान्सलेशन. शिफ्टिंग ऑफ अमायनो ऍसिड फ्रॉम द सायटोप्लाझम इज कॉल्ड एज द ट्रान्सलेशन. म्हणजे इथं शिफ्टिंग होत आहे, हे शब्द लक्षात ठेवा. शिफ्टिंग ऑफ अमायनो ऍसिड, ए म्हणजे अमायनो ऍसिड, यालाच आपण काय म्हणतो? दॅट इज नोन ऍज अ ट्रान्सलेशन. दॅट इज नोन ऍज अ ट्रान्सलेशन. म्हणजे आपण दोन गोष्टी बघितल्या. बरं, पहिली गोष्ट आपण ट्रान्सक्रिप्शन बघल्या,
ज्याच्यावर डीएनए मधली इन्फॉर्मेशन आरएनए मध्ये कॉपी होते इन द फॉर्म ऑफ कोडॉन्स. त्याच्यानंतर आपण ट्रान्सलेशन बघत आहोत, शिफ्टिंग ऑफ अमायनो ऍसिड. की कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता पुढे आहे आपल्या दोन गोष्टी झाल्या आता, कोणकोणते? ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. आता पुढे बघा. Therefore, central theme of the dogma of a protein synthesis is represented by डीएनए पासून एमआरएनए बनतो, एमआरएनए पासून प्रोटीन बनतो. काय म्हणतो मी? डीएनए पासून एमआरएनए बनतो. आता एमआरएनए बनणे म्हणजे ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन, सॉरी त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. आणि एमआरएनए पासून प्रोटीन बनतो, आपण त्याला म्हणतो ट्रान्सलेशन. म्हणजे अशा पद्धतीने इथं आहे डीएनए, डीएनए पासून बनतो एमआरएनए, एमआरएनए पासून बनतोय प्रोटीन. ओके, या प्रोसेसला म्हणायचं डीएनए टू एमआरएनए, ते म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन, त्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. आणि एमआरएनए पासून काय बनवलं? प्रोटीन बनतोय, त्याला म्हणायचं ट्रान्सलेशन. हे दोन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. ट्रान्सलेशन वहीमध्ये लिहून घ्यायचं, कशाला ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं, तुम्हाला ट्रान्सलेशन म्हणायचं. आणि हे जो सगळा भाग दिसतोय ना तुम्हाला, हाच आहे सेंट्रल डोग्मा. दॅट इज नोन ॲज द सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा मध्ये काय काय येतं माहिती का? डीएनए येतो, एमआरएनए येतो आणि प्रोटीन येतो. म्हणजे सिंपल आहे, प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम द डीएनए इज द थीम ऑफ सेंट्रल डोग्मा. दॅट इज नोन ॲज द सेंट्रल डोग्मा. त्याच्यामध्ये डीएनए येतो, डीएनए पासून एमआरएनए बनतो, एमआरएनए पासून प्रोटीन बनतो. हे कशाचा भाग आहे मुलांना? हा सेंट्रल डोग्माचा भाग आहे. एकदम सोपं आहे. ठीक आहे. आता बघा, हे पहिल्यांदा कोण सांगितले? क्रिकनं सांगितलं, क्रिक इन 1958. अँड धिस सेंट्रल डोग्मा इन रायबोवायरसेस किंवा रेट्रोवायरसेस इज गिवन बाय द टेमिन आणि बाल्टिमोर. बघा, बाल्टिमोर नाव तर बघा कसं त्याचं. आता रायबोवायरसेस किंवा रेट्रोवायरसेस यांच्यामध्ये हा जो सेंट्रल डोग्मा आहे ना, ते सांगितले टेमिन आणि बाल्टिमोर. म्हणजे आपल्याला येऊ शकतो, हू गिव्ह द मॉडेल ऑफ द सेंट्रल डोग्मा इन दॅट इज द रायबोवायरस और द रेट्रोवायरस. त्यांचं नाव लक्षात ठेवा, टेमिन आणि बाल्टिमोर. म्हणजे संभावना जास्त नाही, पण लक्षात ठेवा, बाल्टिमोर, बाल्टिमोर, टेमिन. ओके. आता आहे ट्रान्सक्रिप्शन. आपण पॉइंट टू पॉइंट बघूयात आता आपण ट्रान्सक्रिप्शन मध्ये. म्हणजे तुम्हाला बेसिक आराखडा समजलाय. ट्रान्सलेशन म्हणजे काय, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, दोन गोष्टी समजल्या. पुढे बघूया. त्यातला ट्रान्सक्रिप्शन घटक बघायचं. द प्रोसेस ऑफ कॉपिंग डीएनए, कॉपिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ द डीएनए टू द आरएनए टर्म ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. आता मग आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जे पॉइंट सांगतो ना, शब्दाला पकडून सांगतोय. म्हणजे कसं, आता बघा तिथं आपल्याला कोणता घटक शिकायचा आहे? आता आपण आता शिकवत आहोत ट्रान्सक्रिप्शन. तर इथे काय मी वर्ड्स लिहून देतो, तेवढेच तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ट्रान्सक्रिप्शन हा शब्द आला की काय काय लक्षात ठेवा, डीएनए कडून इन्फॉर्मेशन ही कॉपी व्हायली आरएनए कडे, यालाच म्हणतो सिंपली कॉपी ऑफ इन्फॉर्मेशन. कॉपी ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम डबल स्टँडर्ड डीएनए टू द सिंगल स्टँडर्ड आरएनए, त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा, एकदम सिंपल आपण शिकत जाऊया, काहीच अवघड वाटणार नाही तुम्हाला. फक्त अगोदर मला तुमचं बेसमेंट तयार करावं लागेल. बेसमेंट म्हणजे छोट्या छोट्या कन्सेप्ट अशा. ओके, इथपर्यंत आलं तुमचं. आता पुढे बघा. आता जेव्हा ट्रान्सक्रिप्शन होते, लक्षात ठेवा, जेव्हा ट्रान्सक्रिप्शन होणार आहे, द प्रिन्सिपल ऑफ कॉम्प्लिमेंटरी गव्हर्न्स द प्रोसेस ऑफ द ट्रान्सक्रिप्शन एक्सेप्ट ना काय सोडून ॲडेनोसिन नाउ फॉर्म्स द बेस पेअर विथ द युरॅसिल. आता ॲडेनोसिन आहे ना, तो युरॅसिल सोबत बेस पेअर करतो इन्स्टेड ऑफ द थायमिन. थायमिन पण सोबत असायला पाहिजे, पण त्या ठिकाणी काय तयार होते? युरॅसिल. कारण की आरएनए मध्ये थायमिनच्या जागी कोण असतो? युरॅसिल असतो. ओके. अँड हाऊएव्हर अनलाइक द प्रोसेस ऑफ रिप्लिकेशन, वन सेट द टोटल डीएनए ऑफ ऑर्गॅनिझम काय होतं? डुप्लिकेट होतं. आणि इन ट्रान्सक्रिप्शन फक्त आहे का, रिप्लिकेशन मध्ये डीएनए ट्रान्सफर, डीएनए कॉपी वाला आहे, म्हणजे डीएनए पासून नवीन डीएनए तयार झाला. आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये बघल्या बघा, ट्रान्सक्रिप्शन ऑफ डीएनए सिंपली त्याला डुप्लिकेशन ऑफ डीएनए म्हणतो, त्यालाच रिप्लिकेशन ऑफ डीएनए म्हणतो ना, तो आला. आणि याच्यामध्ये पुढे काय म्हणते? डीएनए डुप्लिकेट इन द ट्रान्सक्रिप्शन ओनली सेगमेंट ऑफ डीएनए अँड ओनली वन ऑफ द स्टँड इज कॉपीड टू आरएनए. म्हणजे आरएनए तयार होतोय ना त्या ठिकाणी, फक्त त्याचा काही डीएनए पूर्णच्या पूर्ण नाही, त्याचा काही पार्ट ऑफ द डीएनए त्या ठिकाणी कॉपी होत. तेवढं डोक्यात टाकून बघा, फक्त लक्षात ठेवा. वाटलं सांगतो तुम्हाला फरक काय म्हणायचं. बघा, एक तर आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये रिप्लिकेशन बघला. रिप्लिकेशन हे टोटल स्टँडचं होतं, रिप्लिकेशन हे टोटल डीएनएचं होतं. ओके.
आणि इथे जे बघायला आपण ते ट्रान्सक्रिप्शन बघायला. ट्रान्सक्रिप्शन डीएनएचं सगळ्याच नाही, काही पार्ट ऑफ डीएनए, सेगमेंट ऑफ डीएनए, सेगमेंट ऑफ डीएनएचं काय होणार आहे, ट्रान्सक्रिप्शन होणार आहे. ट्रान्सक्रिप्शन होऊन त्याच्यापासून काय तयार होतो, आरएनए तयार होतो. आणि इथं काय तयार होतं, इथं अनदर स्ट्रँड तयार होतो. हे जस्ट इथे आलं म्हणून मी सांगतो तुम्हाला फरक, डिफरन्स बिटवीन द रिप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन. लक्षात ठेवा, रिप्लिकेशन आणि ट्रान्सक्रिप्शन. ओके, एवढा फरक तुम्हाला समजला. अजून एक गोष्ट इथे एक लक्षात ठेवायची तुम्हाला की इथे युरॅसिलच्या जागी कोण आलं होतं, सॉरी थायमिनच्या जागी इन्स्टेड ऑफ थायमिन, इन्स्टेड ऑफ थायमिन कोण आलं, युरॅसिल. लक्षात ठेवा, युरॅसिल. आरएनए मध्ये काय असतो मित्रांनो, युरॅसिल असतो थ्रू द पेअर ऑफ द ऍडेनोसिन. ओके, एयू म्हणूया त्याला, सिंपली आपण एयू म्हणूया. ठीक. पुढे बघा, ट्रान्सक्रिप्शन हे केव्हा होतं, ट्रान्सक्रिप्शन होते बिटवीन द G1 and G2 फेज. हे होणार आहे ट्रान्सक्रिप्शन ऑकर इन G1 and G2 फेज. जसं की बघा, रिप्लिकेशन कुठं होत होतं, इंटरफेज मधल्या एस फेज मध्ये होत होतं ना, तर या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन कुठं होणार आहे, G1 G2 फेज ऑफ अ सेल सायकल. ठीक आहे. ओके, आता एक पॉइंट हे पण महत्वाचे आहे, तुम्हाला नोट करत राहावं लागते आणि तुम्हाला पण लिहून द्यावं लागतं. ट्रान्सक्रिप्शन ऑकर, ट्रान्सक्रिप्शन ऑकर इन कोणती फेज, G1 and G2 फेज. ओके, हे की पॉइंट आहे जे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन वाले दोन फेज, G1 and G2. सेल सायकल जे असते ना त्याच्यामध्ये G1 G2 फेज मध्ये या गोष्टी होणार आहेत. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी आता हे सुरुवात कसं होणार आहे, आता या ठिकाणी जे ट्रान्सक्रिप्शन आहे, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे इन्फॉर्मेशन कॉपी करणं, डीएनए वरची इन्फॉर्मेशन कॉपी आरएनए च्या माध्यमातून करणे, मेसेंजर आरएनए मध्ये करणे. मग याला सुरुवात करावं लागेल. मग आता सुरुवात करण्यासाठी इथं कोण असतो, इनिशिएट ऍट द प्रोमोटर साइट. त्याला दोन साइट असतात, ते प्रोमोटर साइट असते, सुरुवातीची साइट जिथून सुरुवात होणार आहे प्रोमोटर साइट, आणि स्टॉप होते टर्मिनेटर साइटला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथे मी एक अशी रेष काढली. ओके, आता हा एक mRNA, आता असं नसतो त्याच्यावर कोडॉन्स असतात, मग समजून घ्या. हा काय आहे, एक mRNA आहे. मग इथं काय असतो माहिती का मुलांना, या ठिकाणी प्रेझेंट असतो प्रोमोटर. कारण की ही कोणती साइट आहे, या साइटचं नाव आहे इनिशियल साइट किंवा इनिशिएट्स, म्हणजे इथून सुरुवात व्हायला. मग हे कुठे तर क्लोज होणार आहे. मग आता हे क्लोज कुठे होते बघा, लक्षात, इथं क्लोज झालं. मग हे काय होईल, टर्मिनेटर. कारण की इथे काय झालं, स्टॉप वाले. ट्रान्सक्रिप्शन काय झाले, स्टॉप वाले, थांबवाले. म्हणजे प्रोमोटर सुरुवातीला असतो, टर्मिनेटर कसा असतो, शेवटीला असतो. त्या ठिकाणी स्टॉप होणार आहे. म्हणून इथे गेला बघा, इनिशिएट ऍट द प्रोमोटर साइट अँड स्टॉप्स ऍट द टर्मिनेटर साइट. साइट म्हणजे प्लेस, जागा. इथं वाटलं मी लिहू शकतो प्रोमोटर साइट आणि टर्मिनेटर साइट, द प्लेस, जी जागा आहे त्या ठिकाणी. ओके, म्हणजे आता तुम्हाला प्रोमोटर आणि टर्मिनेटर समजले. प्रोमोटर म्हणजे सुरुवात, टर्मिनेटर म्हणजे एंड. आता बघा, प्रोकॅरियोटिक असू द्या किंवा युकॅरियोटिक असू द्या, मी काय म्हणतोय, प्रोकॅरियोटिक सेल असू द्या किंवा युकॅरियोटिक सेल असू द्या, यांच्यामधलं जे ट्रान्सक्रिप्शन होणार आहे ते 3 स्टेप्स मध्ये होणार आहे. किती स्टेप मध्ये होणार आहे, 3 स्टेप मध्ये. ते 3 स्टेप कोणत्या, त्यामधलं पहिली आहे इनिशिएशन. इनिशिएशन म्हणजे सुरू होणं. इनिशिएशन म्हणजे काय, सुरू होणं. दुसरी गोष्ट आहे इलॉंगेशन आणि तिसरी गोष्ट आहे टर्मिनेशन. ओके, म्हणजे देर आर 3 स्टेप्स. याच्यामध्ये किती स्टेप्स आहेत ते मी नोट करतो, स्टेप्स. ओके, चला एक एक नोट करूयात. पहिली स्टेप आहे इनिशिएशन. ओके, दुसरी स्टेप आहे इलॉंगेशन. ट्रान्सक्रिप्शनचं चाललंय. आणि तिसरी स्टेप आहे, त्याला आपण कोणती म्हणतो, टर्मिनेशन. काय होत आहे आता, इथे थांबत आहे, टर्मिनेशन. देर आर 3 स्टेप्स ऑफ द ट्रान्सक्रिप्शन. हे स्टेप कोणाच्या चालल्यात माहिती आहे ना, ट्रान्सक्रिप्शनच्या चालल्यात. इनिशिएशन, इलॉंगेशन अँड द टर्मिनेशन. दिस आर द 3 स्टेप्स. किती स्टेप्स आहेत त्या ठिकाणी, 3 स्टेप्स आहेत. आता त्यातला पहिला पॉइंट बघायचा आहे आपल्याला, तो म्हणजे ट्रान्सक्रिप्शन युनिट. ओके, आता ट्रान्सक्रिप्शन युनिट इन अ डीएनए इज डिफाइंड प्रायमरली बाय द 3 रिजन्स. आता इथं कुठं ट्रान्सक्रिप्शन होतंय हे ठरवायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रायमरली 3 रिजन पाहिजे. त्यातला पहिला जो रिजन आहे त्याला म्हणायचं प्रोमोटर. ऑलरेडी बघा, प्रोमोटर हा शब्द परत परत येतो. प्रोमोटर म्हणजे जिथून सुरुवात होणार आहे, प्रोमोटर. दुसरा असतो स्ट्रक्चरल जीन.
आणि तिसरा असतो टर्मिनेटर. प्रोमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर हे एका ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये येतात. ज्या ठिकाणी डीएनएचा एखादा सेगमेंट ज्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन होणार आहे एवढा भाग, सपोज एवढा लांब डीएनए आहे, एवढा लांब डीएनए आहे आणि एवढ्याच भागामध्ये त्याचं काय होत आहे आता ट्रान्सक्रिप्शन होत आहे. याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन युनिट. ट्रान्सक्रिप्शन युनिट हा काय आहे ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे. याच्यामध्ये किती जण यायला पाहिजे, याच्यामध्ये 3 जण यायला पाहिजे. याच्यामध्ये किती जण यायला पाहिजे 3 ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये. त्यातला पहिला जो घटक येणार आहे प्रोमोटर येणार आहे, सुरुवात होणार. दुसरा येणार आहे स्ट्रक्चरल जीन, समजून घ्या तुम्ही. दुसरा कोण येणार आहे स्ट्रक्चरल जीन ज्याचं ट्रान्सक्रिप्शन होणार आहे. आणि तिसरा जो येणार आहे तो टर्मिनेटर येणार. टर्मिनेटर म्हणजे कसं, आता सपोज मी इथं काढून टाकत आपल्याला तर हे गोल दिसायला हा प्रोमोटर जीन आहे. ओके, त्याच्यानंतर हे हिरव्या कलरचं टर्मिनेटर स्ट्रक्चरल जीन आहे आणि इथं सगळ्यात शेवटीला काय आहे तुम्हाला इथं दिसायला तो म्हणजे टर्मिनेटर आहे. म्हणजे एका ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये एवढे घटक असतात, प्रोमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर. त्यालाच म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन युनिट. दॅट इज द ट्रान्सक्रिप्शन युनिट. ओके, समजायलाच पाहिजे, असं काय अवघड नाही याच्यात. There is a convention of defining 2 strands of the DNA, structural gene for the transcription unit. Promoter, आता इथून एक गोष्ट आहे का, फक्त ऐकायचं काम तुमचं, मी लिहून दिलं म्हणजे ते महत्वाचं. A promoter is a DNA sequence that provide binding site of RNA polymerase. आता एन्झाईमचे काम चालू झाले, ठीक आहे. एन्झाईम शिवाय काहीच नाही जेनेटिक्स मध्ये. प्रोमोटर म्हणजे डीएनए चा असा सिक्वेन्स असतो, हा समजून घेण्यासाठी मी तिथे चित्र काढत आहे बरं. तर हा एक सिक्वेन्स असतो डीएनए चा असा सिक्वेन्स जो प्रोमोटर म्हणून काम करतो. हा बाइंडिंग म्हणजे बांधण्यासाठी, बचवण्यासाठी बाइंडिंग साइट ऑफ आरएनए पॉलिमरेज. म्हणजे प्रोमोटरला कोणता एन्झाइम अटॅच होतो आरएनए पॉलिमरेज आणि इट इज लोकेटेड ऍट द 5 प्राइम एंड. कोणत्या एंडला असतो 5 प्राइम एंड ऑफ द स्ट्रक्चरल जीन. ओके, चला लक्ष द्या इकडे. म्हणजे इथला जो जीन आहे तो आहे तो 5 प्राइम आहे. हा कोणता आहे 5 प्राइम आणि हा कोणता आहे 3 प्राइम. आणि या ठिकाणी तुम्हाला जे हे दिसणार काय म्हणतात त्याला आपण सिंपली आपण त्याला हा वाला भाग कोणता हा त्याला आपण काय म्हणतो प्रोमोटर जीन. तर या प्रोमोटर जीनला कोण येऊन अटॅच होतो आरएनए पॉलिमरेज. लक्षात ठेवा प्रोमोटर जीनला अटॅच कोण करतो आरएनए पॉलिमरेज. लक्षात ठेवायचं तुम्हाला हा वाला. आणि इट डिफाइन्स द कोडिंग अँड द टेम्पलेट स्टँड. ओके, एक गोष्ट एवढी लक्षात ठेवा म्हणजे आरएनए पॉलिमरेज कोणाला अटॅच होतो प्रोमोटरला अटॅच होतो. प्रोमोटर कुठं असतो 5 प्राइम एंडला असतो. ठीक आहे, डन. आता स्ट्रक्चरल जीन इज अ ट्रान्सक्रिप्शन युनिट इज फ्लँक्ड बाय द प्रोमोटर अँड टर्मिनेटर. म्हणजे एका साइडला प्रोमोटर एका साइडला टर्मिनेटर, याच्या मधला जो असतो तो स्ट्रक्चरल जीन असतो. टर्मिनेटर इज लोकेटेड टुवर्ड्स द 3 प्राइम. बरोबर आहे ना. आता तुम्ही जर इथं बघला 3 प्राइम दिसला, इथं काय आहे टर्मिनेटर आहे. इथं आहे ना टर्मिनेटर 3 प्राइम एंडला. टर्मिनेटर इज प्रेझेंट ऍट द 3 प्राइम एंड ऑफ द ट्रान्सक्रिप्शन युनिट. ओके, डन. त्याला अपस्ट्रीम किंवा डाउनस्ट्रीम सुद्धा म्हटलं जातं. आणि एवढ्याच ह्याच्यामध्ये काय होणार आहे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होणार आहे. ठीक आहे, काय बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितलं, त्याला नोट करून ठेवायचं. पुढे बघा, टू एक्सप्लेन द पॉइंट हायपोथेटिकल सिक्वेन्स फॉर्म अ ट्रान्सक्रिप्शन युनिट रिप्रेझेंटेड आहे. ठीक आहे, आता इथं बघा हा एमआरएनए. आता थोडंसं इथे डायग्रामच्या माध्यमातून दिलंय. हा एमआरएनए 5 प्राइम पासून सुरू होणार आहे खाली 3 प्राइम कडे. 5 प्राइम म्हणजे सुरुवात आणि 3 प्राइम म्हणजे एंड. एमआरएनए मेसेंजर आरएनए. आता टेम्पलेट स्टँडर्ड ऑफ डीएनए आता 3 आता याच्या अपोजिट मध्ये बघलं, याच्या अपोजिट मध्ये एटी जीसी यूए. ओके, आणि तर कोडिंग स्टँड कसं असणार आहे 5 प्राइम टू 3 प्राइम. ओके, फॉर्मेशन ऑफ द टेम्पलेट अँड कोडिंग स्टँड तेवढं डोक्यात ठेवू नका, सोडून द्या. कारण की आपल्या सीईटीचा पेपर आहे, मला हे डीप मध्ये बरंच काही सांगता येईल, पण आता काही कामाचं आहे का आपल्या नाही. विसरायचं नाही, आपण तयारी करायला पेपरची. पेपर जवळ आलाय म्हणून. ओके, आता पुढे बघायचं ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द जीन. आता जीन काय असतो मुलांना, जीन तुम्हाला माहिती आहे, डीएनए काय आहे माहिती आहे. मग जीन काय आहे, जीन इज द कोणते युनिट आहे फंक्शनल युनिट ऑफ इनहेरिटन्स. जीन्स आर द फंक्शनल युनिट ऑफ द इनहेरिटन्स. लक्षात ठेवा. द डीएनए सिक्वेन्स कोडिंग फॉर द टीआरएनए अँड द आरआरएनए. टीआरएनए म्हणजे ट्रान्सफर आरएनए आणि आरआरएनए म्हणजे रायबोसोमल आरएनए. मॉलिक्यूल आल्सो डिफाइन द जीन. आता इथं खूप महत्त्वाचे घटक आहेत दोन, थोडस लक्ष द्यायचं. सिस्टोन इज द सेगमेंट ऑफ डीएनए दॅट कोड्स फॉर द पॉलीपेप्टाइड. सिस्टोन्स हे डीएनए चा एक सेगमेंट असतो
ज्याच्यामध्ये कोड्स असतात पॉलीपेप्टाइडचे, म्हणजे अमायनो ऍसिड कसा तयार करायचा ते कोणत्या सेगमेंट मध्ये असतात, सिस्टोन मध्ये असतात. हा, इथून पॉइंट थोडे नोट करून चाला. सिस्टोन, अ सेगमेंट ऑफ अ डीएनए. सिस्टोन हा काय, सेगमेंट ऑफ डीएनए. ओके, ज्याच्यामध्ये काय असतं, सेगमेंट ऑफ अ डीएनए. या ठिकाणी असणारे पॉलीपेप्टाइड चेनची इन्फॉर्मेशन असते. दॅट इज द कोड्स फॉर द पॉलीपेप्टाइड. सिस्टोन मध्ये कोड्स ऑफ पॉलीपेप्टाइड असणार. कोड्स ऑफ पॉलीपेप्टाइड विसरायचं नाही, महत्वाचा घटक आहे सिस्टोन. त्याच्यामध्ये इंट्रॉन, एक्स्ट्रॉन ते घटक आहेत, ते बघायचे पुढे आपल्याला. ओके, इन अ ट्रान्सक्रिप्शन युनिट द स्ट्रक्चरल जीन कुड बी. आता बघा, दोन प्रकारचे, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन युनिट मधला जो स्ट्रक्चरल जीन असतो ना, तो दोन प्रकारचा असू शकतो. त्यातला पहिला आहे मोनोसिस्टोनिक. आता इथे बघा, थोडंसं लक्ष द्या. मोनोसिस्टोनिक जो असतो ना, तो युकॅरियोटिक सेल मध्ये असतो, आणि पॉलीसिस्टोनिक जो असतो ना, तो प्रोकॅरियोटिक सेल मध्ये असतो. मोनोसिस्टोनिक इन युकॅरियोट सिंगल स्ट्रक्चरल जीन, आणि पॉलीसिस्टोनिक याच्यामध्ये वेरियस सेट ऑफ स्ट्रक्चरल जीन्स असतात. म्हणजे सिस्टोनचे दोन प्रकार पडतात या ठिकाणी. याचे सिस्टोनचे दोन प्रकार पडतात. यामधला मोनोसिस्टोनिक आणि दुसरा असतो पॉलीसिस्टोनिक. इथे तुम्हाला जास्त नाही लक्षात ठेवायचं, इथे फक्त एक लक्षात ठेवा, मोनोसिस्टोनिक हा युकॅरियोटिक मध्ये प्रेझेंट असतो. कोणामध्ये प्रेझेंट असतो, युकॅरियोट. आणि पॉलीसिस्टोनिक कोणामध्ये असतो, प्रोकॅरियोटिक. ओके, हा लक्षात ठेवा. मोनोसिस्टोनिक हा कोणामध्ये असणार आहे, युकॅरियोट मध्ये असणार आहे. पॉली आणि मोनो. आता पुढे बघा, द मोनोसिस्टोनिक स्ट्रक्चरल जीन इन युकॅरियोट्स हॅव द इंटरप्टेड कोडिंग सिक्वेन्स. म्हणजे आता जो मोनोसिस्टोनिक असणार आहे ना युकॅरियोटिक मध्ये, त्याच्यामध्ये काही असं बस असं नाही की प्रॉपर असं डीएनए आहे आणि सगळ्यामध्येच इन्फॉर्मेशन लपून बसलेली आहे, असं आहे का, नाहीये. त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये दे आर द टू टाइप्स. कशामध्ये, मोनोसिस्टोनिक ऑफ द युकॅरियोटिक मध्ये परत दोन प्रकार पडतात. त्यामधला आहे पहिला एक्झॉन्स आणि दुसरा आहे एंट्रॉन्स. एक्झॉन्स आणि एंट्रॉन्स. ठीक आहे, आता बघा एक्झॉन्स काय मुलांना, एक्झॉन्स म्हणजे कोडिंग सिक्वेन्स. बघा लक्षात द्या, एवढंच लक्षात ठेवा. एक्झॉन्स कोडिंग सिक्वेन्स, किंवा त्याला काय म्हणतात, एक्सप्रेस्ड सिक्वेन्स दॅट अपीअर इन अ मॅच्युअर प्रोसेस्ड आरएनए. म्हणजे जो डीएनए पासून आरएनए तयार होते बघा, त्या आरएनए मध्ये एक्झॉन्स असतात, कारण की ह्याच्यामध्येच तर खरी कोडिंग असते ना, कोडिंग सिक्वेन्स इन्फॉर्मेशन असते. इंट्रॉन्स म्हणजे काय, इंटरव्हेनिंग सिक्वेन्स विच डू नॉट अपीअर in a mature or the processed RNA. They only interrupt the exons. The split gene with both exons and introns is the characteristics of the eukaryotic DNA. थोडंसं इथे लक्ष द्या, मी तुमच्या पुढे एक स्ट्रक्चर काढणार आहे. ओके, ओके, हा आहे एक्झॉन्स. थोडासा घ्या, हा पण काय एक्झॉन, मग थोडासा घ्या, हा पण काय आहे एक्झॉन. मग इथं गॅप जो होतो ना मुलांना, इथं गॅप भेटायला ना तुम्हाला हा गॅप, याला म्हणायचं इंट्रॉन्स. यालाच काय म्हणायचं, इंट्रॉन्स. एक्झॉन्स महत्वाचे, कारण की एक्झॉन मध्ये काय असते, कोड्स असतात. कोड्स असतात, हा काय असतात, कोड्स असतात. आणि याच्यापासून जो आरएनए बनतो ना मुलांना, आता आरएनए, आता याच्यापासून आरएनए बनायचा, तर या ठिकाणची फक्त एक्झॉन्स जवळ येतात सोबत सोबत. कोण येणार आहे जवळ, एक्झॉन्स सोबत सोबत येणार आहे. अशा पद्धतीने हा वाला इथं आला, हा वाला इथं आला, आणि हा वाला इथं. म्हणजे हा काय आहे, मॅच्युअर आरएनए आहे. मग माझा सिंपल क्वेश्चन आहे, मॅच्युअर आरएनए मध्ये कोण आलंय, कोण येतोय, एक्झॉन्स येतात की इंट्रॉन्स येतात, एक्झॉन्स येतात. कारण की तेच तर महत्वाचे आहेत ना, खरी इन्फॉर्मेशन कोणामध्ये आहे, एक्झॉन्स मध्ये आहे. म्हणून ते कोणामध्ये येणार आहे, मॅच्युअर आरएनए मध्ये येणार आहे. त्यांना कोडिंग सिक्वेन्स म्हणतात किंवा एक्सप्रेस्ड सिक्वेन्स म्हणणार आहे एक्झॉन्स. लक्षात ठेवायचं आहे. आणि स्प्लिट जीन म्हणजे काय, बोथ एक्झॉन्स अँड इंट्रॉन्स आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डीएनए. ओके, युकॅरियोटिक मधलं जे डीएनए ना, मी तुम्हाला सांगितलं मोनोसिस्टोनिक आहे, आणि त्याच्यामध्ये
हे दोघं पण इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स प्रेझेंट असतात इन अ युकॅरियोटिक डीएनए. तेवढं डोक्याच्या बाहेर ठेवा, काय गरज नाही. फक्त इथं काय लक्षात ठेवा, एक्झॉन्स खूप महत्वाचे आहेत. एक्झॉन्स खूप महत्वाचे आहेत. हा घटक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता त्यानंतर आहे HNRNA, हेट्रोजेनस आरएनए म्हणतो सिंपली आपल्याला. Two additional complexities are present in eukaryotic as well. In a nucleus there are at least 3 RNA polymerase. आता फक्त ऐका, 3 RNA polymerase असतात in addition to the RNA formed organelle. काय अडचण नाही. त्याच्यामध्ये 3 कोणकोणते आहेत बघा. पहिला आहे RNA polymerase. त्याच्या फंक्शनवर काम येतोय. ओके, RNA polymerase आपण अगोदर बघलं होतं बघा, प्रोमोटरला जाऊन चिटकून बसतो तो वाला. RNA polymerase फर्स्ट काय करतो, ट्रान्सक्रिप्ट या rRNA. RNA polymerase सेकंड ट्रान्सक्रिप्ट प्रिकर्सर ऑफ द mRNA आणि RNA polymerase थर्ड ट्रान्सक्रिप्ट tRNA. म्हणजे rRNA तयार होत असेल तर RNA polymerase फर्स्ट, जर mRNA तयार होत असेल तर RNA polymerase सेकंड आणि tRNA तयार होत असेल तर थर्ड. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, RMT रायबोसोमल RNA, त्याच्यानंतर मेसेंजर RNA आणि त्याच्यानंतर ट्रान्सफर RNA. मग याच्यासाठी RNA पॉलिमरेज रायबोसोमल साठी फर्स्ट, त्याच्यामध्ये रायबोसोमल साठी त्याच्या मेसेंजर साठी सेकंड आणि ट्रान्सफर RNA साठी थर्ड. अशा पद्धतीने गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, मी नोट करून देतो RNA पॉलिमरेज कोणत्या गोष्टीसाठी महत्वाचं. इथं पहिल्यांदा मी लिहितो रायबोसोमल RNA, त्याच्यानंतर आरच्या नंतर कोणता आहे mRNA, मेसेंजर RNA, त्याच्यानंतर tRNA. आणि या ठिकाणी मी काय करणार आहे, आपले RNA पॉलिमरेज कोणते लागतात एन्झाइम. तर सिंपल आहे, फर्स्ट सेकंड थर्ड. rRNA साठी फर्स्ट, mRNA साठी सेकंड आणि tRNA साठी थर्ड. हे जसेच्या तसं लक्षात ठेवा, RMT फर्स्ट सेकंड थर्ड. ओके, इथं तेच दिलेलं आहे. RNA पॉलिमरेज फर्स्ट, RNA पॉलिमरेज सेकंड, mRNA आणि RNA पॉलिमरेज थर्ड इज कॉल्ड एज द tRNA सिंपली. आणि इथं बघा लक्षात द्या, RNA पॉलिमरेज सेकंड ट्रान्सक्रिप्ट प्रिकर्सर ऑफ द mRNA which is called as the heterogeneous nuclear RNA, HNRNA. म्हणजे लक्ष द्या मुलांना, HNRNA तुम्हाला हे नवीन वाटत असेल, HNRNA त्याला म्हणतात हेट्रोजिनियस RNA, याला म्हणतात हेटेरोजिनस RNA. आणि याच RNA पासून पुढे तयार होतो माहिती का, याच्यापासूनच पुढे चालून तयार होतो mRNA. म्हणूनच त्याला म्हटलं आहे प्रिकर्सर ऑफ mRNA. mRNA तयार होण्यासाठी जो या ठिकाणी RNA लागतो त्याला म्हणतात हेट्रोजिनस RNA. लक्षात ठेवा. ओके, मी आशा करतो तुम्हाला समजत असेल ना, खूप सिंपल भाषा सांगतोय. ठीक आहे, आता आपल्याला बऱ्याच गोष्टी समजल्यात. एक्झॉन्स काय असतात, इंट्रॉन्स काय असतात, मोनोसिस्टोनिक काय असते, प्रोमोटर काय असतात, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत, आपण बघूयात. आता म्हणजे प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट कंटेन्स बोथ द एक्झॉन्स फंक्शनल आणि इंट्रॉन्स. आता जो पहिल्यांदा येतो ना, आता पुढे एक डायग्राम आहे त्याच्यामध्ये खूप छान समजतं तुम्हाला. प्रायमरी ट्रान्सक्रिप्शन असणारा जो डीएनए त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये एक्झॉन्स आहेत, फंक्शनल असतात. एक्झॉन्स आर फंक्शनल, इंट्रॉन्स असतात ते नॉन फंक्शनल असतात. देअरफॉर दे अंडरगो द प्रोसेस कॉल्ड एज द splicing to remove the introns to join the exons in a proper order to allow the translation takes place. आता इथे प्रोसेस आहे त्याला म्हणतात स्प्लायसिंग. दॅट इज अ स्प्लायसिंग. इथे जर तुम्ही गेल्या, मी इथे काय केलंय बघा, इथं तुम्हाला सांगतो की हा जो मोठा डीएनए आहे, डीएनए सिंपली डीएनए किंवा आरएनए समजा, याच्यामध्ये मी काय घेतला, हे छोटे छोटे गॅप काढून टाकलो आणि फक्त व्हाईट कलरचे काय घेतला, एक्झॉन्स घेतला. म्हणून या प्रोसेसला नाव आहे दॅट इज नोन एज स्प्लायसिंग. एक मिनिट चेक करूया. दॅट प्रोसेस इज नोन एज द स्प्लायसिंग. म्हणजे याच्यामध्ये काय करतात, रिमूव्ह इंट्रॉन्स. मी काय केलं, इथे बिनकामाचे नॉन फंक्शनल जे इंट्रॉन्स येत नाही बघा, हे इंट्रॉन्स आहे, हे इंट्रॉन्स आहे, हे इंट्रॉन्स आहे, हे इंट्रॉन्स आहे, काढून टाकून दिलो. आणि कोणाला जोडून घेतलं, एक्झॉन्सला जोडलं. कोणाला जोडलं, एक्झॉन्सला जोडलं. का, एक्झॉन्स कसे आहेत, ते आर द फंक्शनल. एक्झॉन्स कसे आहेत, फंक्शनल आहेत. ओके, इंट्रॉन्स कसे नॉन फंक्शनल आहेत. म्हणजे मी बिनकामाचे काढून टाकलो आणि कामाचे काय केलं मुलांना, या ठिकाणी जोडलोय. त्याला म्हणायचं स्प्लायसिंग. दॅट इज अ रिमूव्ह ऑफ द इंट्रॉन्स. ओके, पुढे आता HNRNA आपण म्हणतो हेट्रोजिनियस RNA अंडरगो 2 ॲडिशनल प्रोसेस. त्याला म्हणतात पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन.
याच्यामध्ये आहेत. आता जो आरएनए तयार झाला ना, आपण सिंपली हा जो आरएनए तयार झाला मॅच्युअर आरएनए, याला मी सिंपली एचएन आरएनए म्हणतो. अगोदर हा एचएन आरएनए, त्याच्यानंतर याच्यात प्रोसेस होऊन मॅच्युअर आरएनए तयार होतो. एचएन आरएनए लास्टला मॅच्युअर आरएनए तयार होतो. समजून घेण्यासाठी मी डायरेक्ट मॅच्युअर आरएनए लिहितो, कारण की एचएन आरएनएचं काय होतं, हेट्रोजेनस आरएनए मध्ये दोन गोष्टी होतात. मग त्या गोष्टी कोणत्या होणार आहेत, कोणत्या प्रोसेस होणार आहेत, त्यातली पहिली जी प्रोसेस असते त्याला म्हणतात कॅपिंग. याला म्हणतात कॅपिंग. आता कॅपिंग मध्ये काय होतंय, खूप महत्वाचं आहे. कॅपिंग, इन अ कॅपिंग मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे याला कसं लक्षात ठेवा, मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट, जीटीपी. जसं एटीपी असतं ना, तसं काय असतं मुलांना, जीटीपी असतं. त्याला म्हणतात गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट and unusual nucleotide is added at a 5' end of the HN RNA. आता बघा लक्षात द्या, आता इथं कुठून चालू होतं, हे 5' होतं आणि हे 3' होतं. मग आता त्याला कट करतो. हा जो आपला HN RNA आहे ना, इथं काय होणार आहे मुलांना, मिथाइल इथं मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट अटॅच होणार. काय झालं इथं अटॅच, मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट अटॅच होणार आहे आणि त्यालाच म्हणतात कॅपिंग. दॅट इज नथिंग बट द कॅपिंग. यालाच काय म्हटलं जातं, कॅपिंग. 5' एंडला मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट अटॅच होत असेल हेट्रोजेनियस आरएनए ला, तर त्याला म्हणतात कॅपिंग. ओके, डन. आणि त्याच्यानंतर टेलिंग म्हणजे काय, ऍट 3' एंडला ऍडिनायलेट रेसिड्यू आर ऍडेड ऍट द 3' एंड. ऍडिनायलेट रेसिड्यू, आता हे लक्षात ठेवावं लागणार तुम्हाला, पेपर मध्ये येते म्हणून मी थोडंसं जास्त फोकस करतो. जर इथं काय अटॅच होत असेल मुलांना, इथं काय अटॅच होईल, ऍडिनायलेट. लक्ष द्या इकडे काय फॉर्म मध्ये इथे अटॅच होईल, ऍडिनायलेट रेसिड्यू. तर याला काय करायचं, टेलिंग. दॅट प्रोसेस इज नोन ऍज द टेलिंग. ओके, म्हणजे इथं आपलं अजून ट्रान्सक्रिप्शन चाललंय. पहिल्यांदा पूर्ण डीएनए होता, त्याचं ट्रान्सक्रिप्शन करायला सुरू केलं. त्याच्यानंतर सगळे त्याची स्प्लायसिंग केल्यानंतर त्याची कॅपिंग केल्यानंतर त्याची टेलिंग केल्या. मग आता जाऊन कुठं आपल्याला एवढं सगळं झालं की आपल्याला या एच आरएनए पासून कोणता आरएनए भेटतोय, एम आरएनए भेटतोय. त्यालाच म्हणतात मॅच्युअर आरएनए, मेसेंजर आरएनए आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, एवढ्या गोष्टी त्या ठिकाणी लागणार आहेत. आणि इट इज द फुल्ली प्रोसेस्ड हेट्रोजेनस आरएनए which is now are called as the mRNA and get transported out of the nucleus to the ribosome in a cytoplasm for the translation. म्हणजे आता जे काय झालंय ना, आरएनए तयार झालाय, मेसेंजर आरएनए तयार झालाय, तो न्यूक्लियस मध्ये तयार झालाय. आता तो न्यूक्लियस पासून त्याला कुठे नेलं जातं, रायबोसोम कडे नेलं जातं. ठीक आहे, एवढ्या गोष्टी समजल्या. ठीक आहे मुलांना, काही अवघड नाही. तुम्हाला काय म्हणतो, अवघड नाही, फक्त तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल. एकदम शांत डोकं ठेवायचं आणि समजून घ्यायचं. आता मी जे काय बोलतोय ना, सगळं काही या ठिकाणी आहे. 5', 3', कॅपिंग केलंय, कॅप ऍड केले. ओके, गॉनिन जीटीपी ऍड केला याच्यामध्ये, इंट्रॉन्स एक्झॉन्स इंट्रॉन्स काढून टाकलं. ओके, त्याच्यानंतर त्याला काय केलं, सिंपली आपलं हेट्रोजेनियस आरएनए पासून एम आरएनए तयार झालं. इथपर्यंत गोष्टी तुम्हाला समजल्या आहेत का, समजल्यात ना, खूप महत्वाचं आहे हे समजायला पाहिजे. दॅट इज द प्रोसेस ऑफ द, कशाची प्रोसेस होती त्या ठिकाणी आपण काय बघितलं, ट्रान्सक्रिप्शन बघितलेलं आहे. सिंपली मी फक्त आता ट्रान्सक्रिप्शन सांगितलं, अजून आपलं ट्रान्सलेशन शिल्लक आहे. ट्रान्सलेशन आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, तर लेक्चर व्यवस्थित करा, समजत नसेल तर परत बघा, कारण की 30-35 मिनिटाचं लेक्चर आहे, जेणेकरून तुमचा नंतर ट्रान्सक्रिप्शन याच्यावर जर कोणता क्वेश्चन आला तर तो सॉल्व्ह झाला पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये.